हॅलो हाय नमस्कार. पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजचं स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आणि हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे तो अस्तरचा आहे. तर याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज कट कसा करायचा हे दाखवलं होतं डायरेक्ट कपड्यावरती. तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो देखील जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कटिंग कशी करायची आणि त्यानंतर स्टिचिंग कशी करायची. तर त्यासाठी मी सर्वात अगोदर प्रथम फ्रंट साईडचे जे 2 पार्ट आहेत ते वेगवेगळे करून घेतलेले आहेत आणि ह्या दोन्ही पार्टला आता मी अस्तर जॉईन करून घेणार आहे. तर त्यासाठी मी काय केलं, अस्तरवरती जे ब्लाऊजचं कपडा आहे ते उलटं ठेवलं आहे आणि सर्वात अगोदर मी गळ्याकडल्या साईडने शिलाई लावून घेतलेली आहे. तर असं केल्याने काय होतं, जो आपण गळ्याला गोट घालतो तो घालण्याची आपल्याला गरज पडत नाही आणि एकदम फॅन्सी आणि एकदम भारी लुक येतो. त्यामुळे त्यासाठी मी या पद्धतीने हे केलं आणि नंतर तो उलटं करून त्याच्यावरून दाबटिपी देऊन घेतलेली आहे या पद्धतीने. आता दुसऱ्या साईडला मी तसंच उलटे कापड अस्तर आणि त्याच्यावरती जे मेन कापड आहे ते उलटे टाकून त्याच पद्धतीने यालाही गळ्याला टीप मारून घेणार आहे अगोदर. आणि गळ्याला टीप मारून झाल्यानंतर पूर्ण साईडने आपल्याला गळा उलटा करायचा आहे आणि त्यानंतर साईडने पूर्ण याला टीप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने मी आता हा गळा उलटा केलेला आहे, सवासा केलेला आहे, जो उलटा करून टीप मारली होती ती. आणि तशीच सरळ आता मी पूर्ण ह्याला जॉईन करून घेणार आहे अस्तर आणि कापड पूर्ण, म्हणजे कुठूनही आपलं लूज पडू नये किंवा सरकू नये इकडे तिकडे, त्यासाठी आपण हे पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी आता पूर्ण याला अस्तर आणि कापड जॉईन करून घेतलेलं आहे. आता इथे आपला जो आहे तो अस्तर जॉईन करता करता गळा देखील रेडी झालेला आहे. तर यामुळे आपलं जो शिलाई करण्याचं जे काम आहे ते खूप वाचतं या पद्धतीने हे केल्यानंतर. आता आपलं दोन्ही पार्ट फ्रंट साईडचे रेडी आहेत. त्यासाठी आपल्याला ही प्रिन्स कटोरी आहे ती जॉईन करायची आहे. त्याला देखील मी आता सर्वात अगोदर अस्तर जॉईन करून घेणार आहे. तर या पद्धतीने दोन्ही कपड्याला मी अगोदर अस्तर जॉईन करून घेणार आहे आणि ती दोन्ही असे समोरासमोर टाकायचे आहेत, ज्यामुळे आपले एकाच साईडचे 2 होण्याची खूप शक्यता असते, तर ते होणार नाहीत. आपल्याला समजेल कोणती साईड कुठल्या साईडला यूज करायची आहे ती. तर त्यासाठी मी या पद्धतीने पूर्ण याला बरोबर अस्तर आणि कापड धरून जॉईन करून घेतलेले आहे. व्यवस्थित कुठेही घोळ पडू द्यायचा नाही, कापड खेचायचं नाही, व्यवस्थित आहे असं हाताने स्प्रेड करत जॉईन करून घ्यायचं आहे. तर एका साईडला जॉईन करून झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला कशा पद्धतीने जोडायचं हे दाखवते. तर प्रिन्स कटोरी जोडताना नेहमी आपल्याला खालच्या साईडने जोडायचे आहे. हे एक्स्ट्राच कापड मी कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने खाल्ल्या साईडने वरती अशी जॉईन करायची आहे. तर त्यामुळे काय होतं, जे आपलं वरती जर कापड शिल्लक राहिलं तर ते आपण कट करून टाकू शकतो, काढू शकतो. खाल्ल्या साईडने झालं तर आपला पूर्ण प्रिन्स कटोरीचा शेप आहे तो बिघडतो. त्यासाठी नेहमी प्रिन्स कटोरी जॉईन करताना ही खालून वरती या पद्धतीने जॉईन करायची. तर अशी केली तर तुमचं जे कटोरीचा लुक आहे प्रिन्स कटोरीचा तो एकदम व्यवस्थित असा येणार आहे आणि आपल्याला बसणार देखील खूप परफेक्टली आहे. तर बघू शकता पफ वगैरे एकदम मस्त आलेला आहे आपल्या प्रिन्स कटोरीला. तर आता आपल्याला खाल्ल्या साईडने एक पट्टी जॉईन करायची आहे आणि त्या आतल्या साईडला पूर्ण दाबायची आहे. सर्वात अगोदर आपण हे बरोबर कट करून घ्यायचं आहे. थोडंसं कापड कमी जास्त झालेलं असेल तर इथे माझं झालं होतं तर मी कट करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला मी 2 इंचाची कमरेकल्या साईडने जॉईन करण्यासाठी पट्टी कट केलेली आहे, ती जॉईन करून घेणार आहे. तर तुम्हाला मी जो कप मिळतो मार्केटमध्ये तो यूज करून देखील बघा तुम्ही कशा पद्धतीने आपली ही प्रिन्स कटोरी बसते आहे. तर बघू शकता एकदम व्यवस्थित अशी बसलेली आहे. तर या पद्धतीने आपली प्रिन्स कटोरी रेडी व्हायला पाहिजे. त्यासाठी कटोरी जोडताना नेहमी खालून वरती जोडायची. तर एकदम व्यवस्थित असा पफ येतो का मी हे चेक केलं. आणि आता त्यानंतर मी खालच्या साईडला पट्टी लावून घेणार आहे. 2 इंचाची कट केली आहे मी. तर या पद्धतीने ठेवली आहे आणि सिंपल काही कोणीकडे दुमडली नाही, काय नाही आहे असे ठेवून
अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मी इथे टीप मारून घेतलेली आहे. या पद्धतीने टीप मारून घेतली आणि जे एक्स्ट्राच कापड होतं ते कट करायचं आहे. नंतर मी अजून एक डबल टीप मारलेली आहे. तर कापड आपलं सिक्युअर राहतं, कुठूनही शिलाई बाहेर निघण्याची किंवा कापड उसवण्याची अशी शक्यता राहत नाही. त्यासाठी डबल टीप मारून एकदम सिक्युअर असं करायचं आहे. इथे नकानेच प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यानंतर उलटं करून या पद्धतीने आपल्याला दुमडून एक टीप घ्यायची आहे. कापड व्यवस्थित करायचं आहे, खाल्ल्या साईडने कमी जास्त वगैरे होऊ नये यासाठी. तर इथे मी व्यवस्थित कापड करून एक टीप मारून म्हणजे कापड आपलं आताही बरोबर जॉईन होणार आहे. एक टीप मारून घेतल्यानंतर तर इथे मी टीप मारून घेतली. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे कोपऱ्यात बेल आयकॉन येतं त्याच्यावरती ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. त्यासाठी तर मी ते 2 इंचाची एक पट्टी काढून घेतलेली आहे हुकासाठी आणि काजासाठी. ते या पद्धतीने हुकाची पट्टी आहे ती ब्लाऊज वरून ठेवायची आहे. खाली साईडने थोडंसं कापड दुमडायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला इथे टीप सरळ मारून घ्यायची आहे. वरच्या साईडला देखील त्याच पद्धतीने थोडंसं कापड आतल्या साईडला दुमडायचं आहे. आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित येण्यासाठी हे आपण ट्रिक वापरायची आहे. तर या पद्धतीने बघू शकता आणि नंतर हे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि याच्यावरून एक टीप मारायची. व्यवस्थित आपलं कापड एकदम व्यवस्थित असं परफेक्ट बसतं. तर या पद्धतीने आता मी याला एक टीप मारून घेतलेली आहे. तर आपलं हे फ्रंट साईडच्या प्रिन्स कटोरीचं स्टिचिंग कंप्लीट झालेलं आहे. तर थोडंसं प्रिन्स कटोरीचा जो पार्ट होता तो एक्स्ट्रा झाला होता, तो मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने. आणि